पटोले यांनी माझ्या वडिलांचा बापाचा उल्लेख केला. नाना पटोलेची ही पातळी पहिल्यापासून राहिली आहे. त्यांनी पातळी सोडूनच राजकारण केलं आहे. माझ्या वडिलांचा माझ्या बापाचा उल्लेख करून जर नाना पटोले हे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांना महागात पडणार आहे. जनता धडा शिकवेल. शेवटी कुणाच्याही वडिलाचा कुणाच्याही बापाचा उल्लेख करणे योग्य नाही आणि असा अपमान करणे योग्य नाहीये. त्यांनी आमच्या परिवाराचा आमच्या घराचा अपमान केला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेस भुईसपाट होईल आणि निश्चितपणे या शब्दांनी नाना पटोलेचाही त्या ठिकाणी राजकीय घात होईल एवढंच सांगतो. मित्र पक्षाला निवडणुका लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदेजी लढत आहेत. आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे आणि आमचं ठरलं होतं की बा त्यांनी मैत्रीपूर्ण लढावं ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही आणि आम्ही ठरवलं आहे की जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. मतांचं विभाजन होत आहे. लाडक्या बहिणी असेल का हिंदुत्ववादी मत असेल नाही त्याची आपण फार काळजी करायची नसतं. शेवटी मताचे विभाजन होईल की काय होईल पण मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती 2-3 बहुमताने येईल. 51% मतं घेऊन येईल. शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे. आमचा आम्हाला अधिकार आहे आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही आमची पातळी मेंटेन करतोय. कुठे आम्ही मित्रपक्षाला त्या ठिकाणी खूप काही त्यांच्या विरुद्ध जाऊन एकदम हेवी त्या ठिकाणी त्यांना प्रचारामध्ये काही टार्गेट करून काम करत नाही.